आताची सर्वात मोठी न्यूज, रोहित पवार यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना डिवचले. म्हणाले हा तर त्यांचा हनीमून टाइम आहे. मोठे बहुमत असूनही महायुतीच्या सरकारमध्ये अस्वस्थ आहे. त्यातील राजकीय अस्थिरता लपून राहिलेली नाही. त्यामुळे महायुतीचे सरकार सध्या विरोधकांच्या टीकेचे लक्ष बनले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना चांगलेच फटकारले आहे. हे दोन्ही मुख्यमंत्री काय काम करतात हा प्रश्नच आहे. कारण ते आपल्या मंत्र्यांचे देखील समाधान करू शकत नाही, त्यांच्यावर नियंत्रणही ठेवू शकत नाही, अशी सध्याची स्थिती आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा सध्या हनीमून टाइम सुरू आहे. त्यामुळे सगळेच आनंदात दिसतात. वास्तविक स्थिती काही वेगळंच सांगत आहे. सध्याचे राज्य सरकारचे राजकीय संकेत फारसे चांगले नाहीत, अशी टीका आमदार पवार यांनी केली आहे. पालकमंत्री नियुक्तीवरून असंतोष आहे. रायगडला एकनाथ शिंदे पक्षाच्या मंत्र्यांच्या समर्थकांनीच आंदोलन केले. नाशिकमध्ये खदखद व्यक्त झाली आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची नियुक्ती स्थगित करावी लागली. पालकमंत्र्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष दोघे आग्रही आहेत. पालकमंत्र्याच्या नियुक्तीमध्ये कोणत्या जिल्ह्यात किती पैसा आहे हे पाहून मागणी केली जात आहे, अशी गंभीर टीका त्यांनी केली. त्यामुळेच महायुतीच्या तिन्ही पक्षाची नियुक्तीबाबत समाधान होणे अवघड आहे. एकंदरच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना आगामी काळात आपले काही खरे नाही याची जाणीव होऊ लागली आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने शिर्डी येथे अधिवेशन घेतले. उपमुख्यमंत्री शिंदे ठिकठिकाणी आभार यात्रा काढत आहेत. यावर तोडगा म्हणून प्रत्येक जिल्ह्यात तिन्ही घटक पक्षाचे 3 पालकमंत्री नियुक्ती करावेत, म्हणजे सगळे समाधानी तरी होतील, असा चिमटा आमदार पवार यांनी घेतला. सरकारमध्ये असले तरी त्यांना पक्ष संघटना आणि पक्षाचा विस्तार महत्त्वाचा वाटू लागला आहे. त्यामागे भविष्यातील 2029च्या निवडणुका आहेत, असा दावा आमदार पवार यांनी केला आहे. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.